अपडेट इंडिया टीवी, हर खबर सच्चाई की ओर। घरफोडी करून 6.5 लाखाचा ऐवज लंपास, बंद घरात चोरी। ड्रीमलँड सिटी वाशिम शहरातील घटना। वाशिम शहरातील ड्रीमलँड सिटी परिसरात वास्तव्यास असलेले माजी बांधकाम सभापती नगर परिषद गौतम सोनोने यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात ठेवलेले रोख 3,85,000 व 2.5 लाख रुपये मूल्य असलेले सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले। ही घटना 21 जानेवारीला संध्याकाळी 7:30 वाजता उघडकीस आली। अज्ञात चोरट्यांविरुद्ध शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला। वाशिम शहरातील स्थानिक ड्रीमलँड सिटीमध्ये वास्तव्यास असलेले सोनोने कुटुंब 20 जानेवारीला महत्त्वाच्या कामानिमित्त अकोला येथे घराला कुलूप लावून गेले होते। अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेवून रात्रीच्या सुमारास मुख्य दरवाजा व सुरक्षा ग्रिल असे दोन्ही कुलूप तोडून घरात प्रवेश केला। बेडरूम मध्ये असलेल्या कपाटातील लॉकरचे कुलूप तोडून त्यातील रोख 3,85,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांचे अंदाजे किंमत 2,50,000 असा एकूण 6.5 लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। सोनोने कुटुंब अकोला येथून आपल्या कौटुंबिक कामकाज आटोपून 21 जानेवारीला सायंकाळी 7:30 वाजता परत आले असता घराचे गेट उघडून आतमध्ये प्रवेश केला असता मुख्य दरवाजा व ग्रिलचे दोन्ही कुलूप तुटलेले दिसले। गौतम आणि त्यांच्या पत्नी अनिता यांनी घरामध्ये प्रवेश करून बघितले असता बेडरूम मधील कपाट तोडून त्यातील साहित्य बाहेर काढून बेडवर अस्ताव्यस्त ठेवलेले आढळून आले। कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने त्यामधून लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी शहर पोलीस स्टेशनला माहिती दिली। ठाणेदार गजानन धनगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पुष्पलता वाघ, प्रशांत वाडणकर, उमेश देशमुख, डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंटचे संदीप सरोदे व पथक डिटेक्शन ब्रँचचे पोलीस उपनिरीक्षक सचिन गोखले, जमादार श्रीवास्तव, रामकृष्ण नांगरे, महादेव भीमटे, उमेश चव्हाण, राहुल चव्हाण यांचा समावेश असलेला पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला। घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांनी रात्री उशिरा अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला। पुढील तपास पोलीस करीत आहेत। वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार।